यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी आहे ना कपड्यांची शॉपिंग करायला जाणार आहे. तसं बरेच दिवस झाले इच्छा होती, पण वेळ भेटत नव्हता. त्यांनाही वेळ नाही आणि मलाही नाही आहे, कारण आता गणपती जवळ आलेत. मलाही क्लायंटमुळे वेळ भेटत नाही आणि त्यांचाही तोच प्रॉब्लेम झाला आहे. मला वाटलं क्लायंट आलं, पण कसं आहे ना, वेळ हा भेटत नाही. वेळ काढावा लागतो आपल्याला स्वतःसाठी. तर म्हटलं आज काही झालं तरी पण मी एक अर्धा एक तास तरी, अर्धा पाऊण तास फार फार तर पण स्वतःसाठी काढणार, कपड्यांची शॉपिंग करणार. गेल्या महिन्यातच थोडी शॉपिंग केली होती, एक दोन चार, पण कुर्तीज आणि लेगिन वगैरे हे घेतलं होतं. पण मला आहे ना आज जरा जीन्स माझ्या खूप जुन्या झाल्या आहेत. सारखं सारखं किती दिवस त्या वेअर करणार? कारण मी एकदा जीन्स वगैरे असं जर घेतलं तर मी 2-2.5 वर्ष जीन्स घेत नाही परत. घेतानाच 3 किंवा 4 जीन्स घेते आणि 2-2.5 वर्ष फुल वापरते, जोपर्यंत त्या जुन्या होत नाही. आणि आता खरंच खूप जुन्या झाल्यात आणि अक्षरशः कलरही फेंट झालाय. म्हटलं जाऊ द्या, चला एवढं किती मन मारणार ना. घेऊया आज. जीन्स घ्यायचे, टी शर्ट्स घ्यायचेत, अजून काही वेगळं भेटलं वेअरिंग करायला असं नाही का, थोडं वेस्टर्नमध्ये, तर तेही घेईन. त्याचा ब्लॉग येईलच ह्या व्हिडिओला जॉईन करून. पण तुम्ही पण सांगा मला कसे आहेत कपडे, कारण मला आहे ना खूप दिवस झाले इच्छा होती की थोडी शॉपिंग करायला पाहिजे कपड्यांची. पण वेळ तुम्ही समजू शकता. आत्ता पण जवळजवळ 9 वाजत आलेले आहेत. आता हे कधी येणार? माझं पार्लर पण बंद करायचा टायमिंग झालाय. पण येतील, त्यांनाही थोडेफार कामं असतात, आपण फोर्स नाही करू शकत, असं आहे. आता बघू. पण घरी गेल्याच्या नंतर आहे ना, जेवढा वेळ घरी जायला लागतो त्याच्या पुढे मग आंघोळ, तुम्हाला तर माहिती आहे, आणि देवपूजा आणि मग स्वयंपाक. पण स्वयंपाक मी क्विक करेल, एक अर्धा पाऊण तास पण लागणार नाही, क्विकली करेल. आणि मग बघू काय कपडे घेते मी, त्याचा ब्लॉग नक्कीच तुम्हाला अपलोड करून दाखवेल. मला नक्की सांगा तुम्हाला आवडतायत का. चला बाय. फायनली हे आलेले आहेत, आम्ही निघालोय. आणि संध्याकाळची ट्रॅफिक तर खूप असते, तुम्हाला माहिती आहे. जिथं 10 मिनिटाचा रस्ता होता तिथं 20 मिनिटं लागले. पण काय करणार, इथं उसाच्या गाडीवर हा मुलगा बिचारा बसला होता. आणि आम्ही गेलो कपड्याच्या शॉपमध्ये. तुम्ही बघू शकता, हे शॉप इतकं मोठं आहे ना, पण इथं एका गोष्टीची कमी होती, ते म्हणजे चेंजिंग रूम नाही. मी शॉक झाली. मी म्हटलं काय, एवढं मोठं शॉप आहे आणि इथं चेंजिंग रूम नाही? त्यांना म्हटलं पहिला चेंजिंग रूम करून घ्या यार, बनवून घ्या. मी तरी पण टी शर्ट्स तर मला काय तिथले बिलकुल आवडले नाही. क्वालिटी एवढी खास नव्हती आणि व्हॅरायटी टी शर्ट्समध्ये बिलकुल नव्हती, किंवा टॉप्समध्ये पण खूप जुने जुने वाटत होते. आणि मग मी एक कार्गो जीन्स घेतल्या 2, बस तेवढंच घेतलं. ते मी तुम्हाला नंतर घरी गेल्यावर दाखवेल. आणि ह्यांना म्हटलं तिकडनं निघा आणि पहिला तुम्ही इथे जा. तिकडनं आम्ही ट्रेंड्समध्ये गेलो, कारण तिथं टी शर्ट्स भेटले नाही. आणि ट्रेंड्स खूप म्हणजे वाघोलीतलं, पुण्यातलं खूप छान असं शॉप आहे, मोठं मॉल टाईपच आहे बघायला गेलं तर. आणि जातानाच मी बघितलं वाघेश्वर मंदिराच्या इथे एवढं छान जत्रा भरलेली होती आणि इतकं छान छान म्हणजे कानातले हे ते. मी यांना म्हटलं थांबवा ना प्लीज, थांबवा ना साईडला, मला घ्यायचं आहे सामान. ते म्हटले गप, पहिला तिथं ट्रेंड्समध्ये चल, 9 वाजत आले, ते कपडे घे आणि नंतर बघू. मग फायनली आम्ही ट्रेंड्सपाशी पोचलो आणि तरी 9 वाजलेले. 9:30चा टायमिंग असतो, 9:30 ते 9:45पर्यंत ट्रेंड्स पण बंद होतं. म्हटलं ठीक आहे चला. आणि इथे व्हॅरायटी खरंच खूप छान छान व्हॅरायटीज पण असतात आणि क्वालिटी पण छान असते. थोडंसं कॉस्टली असतं. आता 299 बघताय म्हणजे असं समजू नका सगळ्याच गोष्टी 299ला असतात. कमी जास्त असतात रेट, पण क्वालिटी छान असते खूप. मग मी फायनली म्हटलं यांना, म्हटलं काय घेऊ, दिसत तर लहान मुलांचे कपडे हे ते बरंच काय होतं, पण मला जे हवं होतं तसे टी शर्ट्स मला दिसत नव्हते. मग मी तरी पण अख्खं मॉल फिरली. खाली पूर्ण लेडीजचं ग्राउंड आहे आणि वरती पूर्ण जेंट्सचं आहे. खाली जेंट्सचं काहीच कपडे नाही, फक्त मुलांचे कपडे आहेत, लहान मुलांचे. मी त्यावरून टॉप बघितला, मला काय आवडलं नाही. हे शर्ट पण छान होतं, टॉप टाईप, पण एकदमच लूज होतं. माझी एवढी पण तब्येत नाही आहे, मी बारीक आहे आणि त्याच्यामध्ये मला अजूनच लूज दिसेल ते. आणि त्या त्यांनी मला दम दिला. हे थंडीसाठी मला म्हटले तो फोन ठेव आणि पहिला कपडे घे. थंडीसाठी पण आता काय करणार ना, आपण युट्यूबर आहेत म्हणल्यावर व्हिडिओ तर काढला पाहिजे. आणि मग फायनली 3-4 जे टी शर्ट्स आहेत मला पसंत पडले. त्यातला हा एक पहिला कसा वाटतोय, छान वाटला मला हा कलर. सेकंड व्हाईट होता, हा मला इतका आवडला ना की खूप. त्याचे जे तुम्ही डायमंड्स बघू शकता ना, पॅच,
बस त्या एका गोष्टीमुळे, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. प्लेन टी शर्ट्स होता, 600 रुपयाचा टी शर्ट होता. फक्त त्या एवढीशा वर्कमुळं त्याची प्राईस तेवढी होती, पण मी म्हटलं घ्यायचं आहे. आणि हा एक सिम्पल नेव्ही ब्लू कलरचा होता टी शर्ट, जीन्सवर कार्गोवर घालायला छान वाटणार हा, आणि कम्फर्टेबल होता, खूप फिटिंग नाही, लूज नाही. आणि फायनली हा एक मला टॉप आवडला, खूप खूप आवडला मला हा. मी ॲक्च्युली सगळं डिसाईड झालेलं आता निघायचं, पण हा मला टॉप आवडला. काउंटरवर जाताना लगेच घेऊन आली आणि वेअर करून पाहिला, आणि फायनली झालं आहे. आता मी निघालेली आहे, आणि त्यांना म्हटलेलं जसं की मला थांबवा जिथे पण. आपलं बायकांचं कसं असतं ना, कुठे काही दिसलं ना आपलं शृंगाराच्या वस्तू, आपण कधीच थांबूच शकत नाही स्वतःला. म्हणजे माझ्या बाबतीत तरी आहे असं, आणि कोणाकोणा बाबतीत आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. तर इथे मला मेन जास्त काही घ्यायचं नव्हतं. मला घ्यायचे होते ते हेअरबँड घ्यायचे होते असे रब्बरमध्ये, आणि ते त्यांच्याकडं होते अवेलेबल. मी घेतले, कॅरीबॅगमध्ये ठेवलेत, ते मी तुम्हाला दाखवते नंतर. पण छान. आणि इयरिंग्स मला हे खूप आवडले. म्हटलं दिवाळीमध्ये वगैरे काही ड्रेसवर घालता येतात. खूप छान इयरिंग्स होते, आणि म्हटलं चला आता जाऊया घरी. तिथे मी त्यांना फायनल रेट विचारला, पैसे दिले, आणि डायरेक्ट घरी आली. आणि घरी आल्यावर रिलॅक्स फ्रेश झाली. आणि बघा आता हे झुमके मी घेतलेले आहेत, हे 2 इयरिंग्स घेतले. म्हटलं काही एक म्हणजे खूप आवडले मला हे इयरिंग्स. दुसरे जे आहे तुम्हाला दिसत आहेत सिल्वर कलरचे, ते पण छान आहेत. आणि हे हेअरबँड्स घेतले, त्यातला एक हेअरबँड मी डोक्यात घातलेला आणि हे 2 होते, म्हणजे दोघींना घेतलेले, माझ्या बहिणींना. कारण मी माझ्यासाठी काही घ्यायला गेली की त्यांना मी घेतेच, मी एकटी शॉपिंग करून कधीच येत नाही. आणि ह्याच्यासोबत हे 2 बटरफ्लायचे लॉकेट होते, कारण तिचा बर्थडे जसं की तुम्हाला सांगितलं ते आता येणार आहे, तर आवडतात त्यांना असे नाजूक चेन्स. तर चला आता बघूया कपडे, काय कपडे घेतले. ही मी कार्गो जीन्स घेतली माझ्यासाठी, एक फेंट कलर घेतला आणि एक डार्क कलर घेतला. अजून काही वेगळी व्हॅरायटी नव्हतीच त्यांच्याकडं, म्हणजे बटनमध्ये पण होते, पण ते मला बसतच नव्हते, म्हणजे एकदम लूज होते, मोठी साईज होती. तर मग मी फक्त 2च कार्गो जीन्स घेतल्या. आणि हा टॉप तुम्ही बघितला होता, जो मी वेअर करून दाखवलेला तुम्हाला, खूपच मला आवडला हा टॉप. कारण ह्याची ना डिझाईन म्हणजे छान आहे, सिम्पलमध्ये छान आहे. आणि हा व्हाईटवाला, त्याचे खडे तुम्ही बघू शकता आत्ता पण किती शाईन करत आहे. आणि डिझाईनही खूप छान केलेली होती. हे म्हणत होते घेऊ नको, धाग्याने हाताने ओवलेली आहे, पण ते धाग्याने नाही, इलास्टिकचा जो धागा असतो ना त्यांनी केलेली होती. कारण मग ते काय निघण्याची शक्यता नाही, आणि ते आपण वॉशिंग मशीनमध्ये धुवायचेच नाही, जेणेकरून ते निघेल. आणि हा ब्राऊनवाला टी शर्ट लूज पॅटर्नमध्ये होता, पण ठीक आहे, आता ती फॅशनच आहे की लूज पॅटर्नमध्ये टी शर्ट्स घालतात मध्ये. आणि हा एक नेव्ही ब्ल्यू कलरचा, क्वालिटी तुम्ही बघू शकता गाईज, क्वालिटी एवढी सुंदर आहे ना, मला क्वालिटीच खूप आवडली कपड्यांची. एक बजेटमध्ये भेटलं आणि क्वालिटी वाईज भेटलं. आणि ही एक कुर्ती मला खूप आवडलेली. कुर्त्या तर मी तुम्हाला जसं म्हटलं गेल्या महिन्यातच घेतली, पण खरंच कुर्ती घेतली तर मी ट्रेंडमध्येच घेते, कारण ट्रेंडमध्ये खूप छान छान व्हॅरायटी भेटतात कुर्तीजमध्ये. आणि हा त्यांनी तोपर्यंत आहे ना, जिथं मी कार्गो जीन्स घेतले तिथं त्यांनीसुद्धा स्वतःसाठी हे हाफ पॅन्ट आपण जे म्हणतो ती घेतली. आणि बघा तुम्ही, खिशेच. मी त्यांना म्हटलं एवढे खिशे काय ठेवणार आहे तुम्ही एवढ्या खिशांमध्ये आणि कपड्या छान होता त्या हाफ पॅन्टीच्या पण. आणि हा टी शर्ट त्यांनी घेतला एक कॉलरवाला, क्वालिटी खरंच सुंदर होती तिथे पण मला जे हवं होतं माझ्या टी शर्ट्समध्ये मला ते व्हॅरायटी तिथं भेटली नाही. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब, शेअर अँड लाईक करा. थँक्यू.